तर पुण्याच्या एकता नगरमध्ये राज ठाकरे पोहोचलेले आहेत। तिकडची थेट दृश्य आपण पाहतोय। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज ठाकरे धावून आलेत। आज ते पुण्याला एकता नगरमधील रहिवाशांशी संवाद साधणार आहेत। तिकडची थेट दृश्य आपण आता पाहतोय। तर आपण ही एक्सक्लुझिव्ह न्यूज 18 लोकमतची दृश्य पाहतोय। पुण्यामध्ये एकता नगर परिसरामध्ये राज ठाकरे आलेले आहेत आणि रहिवाशांसोबत ते संवाद साधणार आहेत। त्याचबरोबर नुकसान भरपाईबाबत देखील या दरम्यान चर्चा होणार आहे। याआधी सुद्धा राज ठाकरे पुण्यातील नागरिकांची त्यांनी भेट घेतली होती। पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधला होता, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या आणि आज देखील ते आता पुण्यामध्ये आहेत। एकता नगर परिसरामधून आपण इथे दृश्य पाहतो। यार अक्षय बूम ऑन करून ठेव यार। तर याबाबत आपण अपडेट घेणारच आहोत आपल्या प्रतिनिधींकडून। तोपर्यंत आपण ही दृश्य पाहतोय। न्यूज 18 लोकमतची एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत। पुण्याच्या एकता नगर परिसरामध्ये राज ठाकरे पोहोचलेले आहेत। पदाधिकाऱ्यांबरोबर ते आहेत आणि येथील पूरग्रस्त नागरिक जे आहेत त्यांच्याशी ते संवाद साधणार आहेत। याआधी पुण्यामध्ये खडकवासला धरणातून कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग वाढवला गेला होता आणि पूर परिस्थिती निर्माण झाली होती। माईक आपल्याला असं वाटलं प्लीज यार सेटल डाऊन करा ना। आता ऐका ना, तुम्ही थोडं त्यांना येऊ द्या ना, त्यांना लाईट तर घेऊ दे जरा। प्लीज सेटल मागे वाजवा। मला घ्यायला द्यायची बोलू द्या साहेबांना। चालू करू द्या। येस सर, चालू तुमचं काम असेल तर या ना मागे। आम्हाला बोलायचं आहे, तुमचं काय नागरिकांना बोलू द्या ना। सुरू झाल्या उद्या ते बोलून साहेब बोलू द्या, साहेबांना बोलू द्या। त्या करता लाईट बंद करा। या विषयामध्ये मी सरकारशी बोलेन आणि आता काहीतरी मार्ग काढू म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं। त्याप्रमाणे माझी कालच मुख्यमंत्र्यांबरोबर माझी बैठक झाली आणि महत्त्वाचे जे दोन विषय होते त्या दोन विषयामध्ये माझं त्यांच्याशी बोलणं झालं। खरं तर 3 विषय होते। त्यातला एक विषय होता मुळामोठा कॉरिडॉर जो आहे त्यातल्या इलिगल गोष्टी बाजूला सारणे काढणे, त्याचं काम आता सुरू झालेलं आहे। दुसरा विषय होता की रिडेव्हलपमेंटचा, आणि रिडेव्हलपमेंटचा विषय अडला होता। फक्त तुम्हाला FSI मिळत नाही, या गोष्टींसाठी कोणीही तिथे रिडेव्हलपमेंट करायला येणार नाही। परंतु या रिडेव्हलपमेंटसाठी म्हणून जादा FSI वाढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे की त्याचा FSI वाढला तर रिडेव्हलपमेंट होऊ शकेल आणि त्या प्रकारची पावलं मला असं वाटतं पुढच्या आठवड्याभरामध्ये घेतली जातील। त्या
त्याप्रमाणे तुमच्या इकडची सगळी रिडेव्हलपमेंट इथे जवळपास 3 लाख नागरिक राहतात, त्या नागरिकांसाठी म्हणून ती रिडेव्हलपमेंट पुढे होईल. तिसरा विषय होता तो म्हणजे तुमची जी वाहनं आहेत, जी वाहनं या पाण्याखाली गेली आणि इन्शुरन्स कंपन्या तुम्हाला इन्शुरन्स देत नाही आहेत, तर कालच मुख्यमंत्र्यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त आणि कलेक्टर या दोघांनाही सांगितलेलं आहे की इन्शुरन्स कंपन्यांबरोबर बोलून घ्यायचं आणि त्या इन्शुरन्स कंपन्यांकडनं सगळ्या व्हेकल्स ज्या आहेत याचा इन्शुरन्स लवकरात लवकर भरून घ्यायचा आहे त्या सर्व नागरिकांना देण्यासाठी म्हणून. आणि मोठा रिव्हरफ्रंटचा जो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टवरती पुण्यामधले जे तज्ञ नागरिक आहेत यांची एक समिती करून महानगरपालिकेशी बोलूनच पुढचा कार्यक्रम होईल, पुढची डेव्हलपमेंट होईल, तोपर्यंत ती होणार नाही. आणि त्याच्यासाठी म्हणून संरक्षक भिंती या लवकरात लवकर बांधण्यासाठी म्हणून कालच ऑर्डर पण दिली गेलेली आहे. तर त्याच्यामुळे या 4-5 गोष्टी महत्त्वाच्या झालेल्या आहेत. जी 2 मुलं गेली, त्यांना शॉक बसला आणि 2 मुलं गेली, त्या 2 मुलांसाठी म्हणून आता जी मुलं गेली ती काही बिचारी परत नाही येऊ शकत, परंतु त्यांच्या घरच्यांसाठी मदतीसाठी म्हणून प्रत्येक दोन्ही घरांमध्ये 10-10 लाखाचा चेक कालच मुख्यमंत्र्यांनी पाठवला आहे. तो आज कलेक्टरकडे जाईल आणि कलेक्टर त्यांच्यापर्यंत तो चेक त्यांच्यापर्यंत पोहोचवतील. त्याचबरोबर त्यातला एक जो त्यांचा भाऊ होता जो बरोबर तिकडे होता त्याला देखील सरकारी उच्च खात्यामध्ये नोकरी संदर्भामध्ये त्याचा पण विषय हा काल मार्गी लागलेला आहे. एवढी माहिती देण्यासाठी म्हणूनच फक्त एवढा मी आपल्यापर्यंत आलो, दुसरं मला काही सांगायचं. ठीक आहे, धन्यवाद. तर पुण्याच्या एकतानगरमध्ये राज ठाकरे जे आहेत ते नागरिकांशी संवाद साधत होते. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि 35,000 क्यूसेक आता त्यांनी 35,000 क्यूसेक तर 56 क्युसेक्स तर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये बैठक झाली होती. यात पुण्यातील या परिसरातील विविध प्रश्नांवरती आणि नागरिकांच्या समस्यांवरती चर्चा करण्यात आली होती. आणि त्या पार्श्वभूमीवरती जी चर्चा झाली ती चर्चेमधले महत्त्वाचे मुद्दे आज या रहिवाशांची भेट घेऊन थेट राज ठाकरे यांनी सांगितलेले आहेत, संवाद साधलेला आहे. तेव्हाची ही दृश्य पाहतोय, पुण्याच्या एकतानगर परिसरातली दृश्य आहेत. तर दुसरीकडे आपण ही लष्कराची तुकडी पाहतोय जिला पाचारण करण्यात आलं होतं आणि कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये यासाठी ते सक्षम असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. तर इतर काही महत्त्वाच्या बातम्या